तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आहे ना आत्ताच आंघोळ बिंघोळ करून आलतो गाण्याची इथं बाहेर बघतोय. तर बघा चपली बघा यांच्या विष्णुभाऊ यांची मेहफिल रंगलेली दिसते बरं का. काहीतरी थांबू बघू. बघा गाईच आता बघ हे काय आग्रह एवढा, हे काय वेगळी मग काय तो कसा दिसतोय, ही कशी त्याला चांगली भेटली असती. जाऊ द्या ना, तो खुश. आपल्याला काय करायचंय? तुला आजची बायको भेटतो नाही म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आम्हाला पाहिजे. तुला काहीच भेटणार काय? तुला काहीच भेटणार आहे, नको टेन्शन घेऊ. थँक्यू. जलने वालो की दुआ. तर गाईज आम्ही आहे ना चाललोय ती ग जय, अथर्व, मी. आम्ही तीन पार्टनर नाही का पुढे चाललंय. सांगतो तुम्हाला लवकरच. पहिले पेट्रोल टाकू दे गाडीमध्ये. आता फुल नको, 50च टाक. जाऊन आहे पुढचं 50च. आता लय वेळ जाईल, तासभर जाते 50. पेट्रोल आहे म्हणजे तुला काय वाटलं इथं काय सीएनजी आहे काय? 50च टाकलंय. जाऊ दे, जाऊन येते पुढचं पण. तर गाईज आता आम्ही चाललोय कुठं चाललोय? आपण चाललोय एमएनआर पार्कला. आम्ही चाललोय अरे जाईल ना मी गाईज. तर आम्ही चाललोय नाही का इथं आपल्या मगरपट्टा सिटीमध्ये 500 स्क्वेअर फूटमध्ये काहीतरी म्हणजे नाही का हे लागलंय सेल. ब्रँडेड कपडे सगळं नाही का स्वस्तात, म्हणजे 250-300 रुपये, 250-300 रुपयापासून स्टार्ट प्राईज आहे नाही का. तर आज आम्ही फक्त बघायला चाललोय. अथर्वला आवडलं तर अथर्व घेईल, कारण अथर्वकडले पैसा आहे, मोकार पैसा आहे नाही का. अंबानी नंतर पण आज फॅमिली सर्वर डाऊन आहे. हा मी पण घेतला असतं, पण 12 रुपये. आज फक्त आम्ही बघायला चाललोय. घरी बसून बोर होत होतं, एन्जॉयमेंटला चाललोय. जर काय आवडलं ना तर उद्या परत पैसे घेऊन जाऊ आणि घेऊन येऊ, त्यात काय विषय नाही. पहिले आज बघून येतो म्हटलं फक्त. कॉलेज हो आम्ही नाही, आमच्या कॉलेजला सुट्टीच आहे. बाळा हळू काय पोलिसांनी पकडलं ना तुला लय मार. आता पोलिसांनी पकडलं ना बाबा लय मारतात. हळू नको नाही ट्राय करू. एक तर मी कोणता येते, तुम्ही दोघं तिथे लाडाचा लाड काय लाडाचा द्रवण बाळ. तर गाईज फायनली आलोय आम्ही नाही का तिथं. आणि असलं भारी हे ना पहिल्यांदा आलोय मी तर माझ्या एवढं वर्ष. तुम्हाला हे बघा इथं कसलं भारी सजवलंय. आता इथं आतमध्ये हे सगळं एवढं भारी राव. आता मी पहिल्यांदा आलो माहिती का इकडं. आर्मी आलो. का लग्न आहे इथं? जेवायला चला लग्न थांबे गाईज. चालू होते. गाईज एखादी पोरं किती बावळट आणि मूर्ख असतील. आम्ही सगळ्यांनी रील बघितली आहे. रील सगळी बघितली, लोकेशन एकदम ॲक्युरेट आलो. बघा तुम्हाला दाखवतो. फ्रंट कॅमेरा कर की. मेसे ग्लोबल कन्व्हिनियंट सेंटरमध्ये आलोय बरोबर आम्ही. बरोबर येऊन बघितलं इथं लग्न चालू आहे, लग्नाच्या तयारी चालू आहे. तरी आम्ही म्हणलं की कसं असू शकतं. सिद्धेशने विचार केला, 2-3 रील बघितली, लोकेशन तेच का, लोकेशन पण तेच आहे. तर तारीख बघितली तर किती तारीख आहे? 6, 6, 7, 8. आणि आज तारीख बघायचं म्हणलं तर तारीख आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. आज तारीख आहे 5. आज 5 तारीख आहे, दिसतंय का? आज 5 तारीख आहे. 50 पेट्रोल वाया घालवलंय पैसे. हा चालू 50 पेट्रोल वाया गेलं म्हणून अथर्वला गम आहे. जाऊ दे उद्या ना परत आपण. हा उद्या पेट्रोल संपलं की तुमच्या आईला तुम्ही भरामुत. तर काहीच बघू शकता तुम्ही अथर्व किती आनंदित झालाय. अक्कल किती असते पण जाऊ दे, तुम्ही लोकेशन बघून घ्या. यायचं असलं तर. हा मला बी ते वाटतंय याच्यामध्ये आहे ना इकडेच तो लागणार आहे काय उद्यापासून नाही. याच्या आत ते
तर मग जाऊ द्या, बघूया इकडनं जायचं का आपण. आता कुठनं जायचं? इकडनं जाऊ ना जसं आलं तसं. आता हा जसं आलो तसं जातो. आता इथं आता बंद कर. लग्न आहे, आता ब्लॉग बंद करतो, नाहीतर आम्हाला मारतील एखाद्या. तर तुम्ही बघू शकता. उद्या येऊ तर परत. आता उद्या येतो परत. उद्या काही बघत राहा. दाखवत तुम्हाला परत. तर मित्रांनो, आज परत आलो पार्सलच्या कामाला. जरा आपल्या घरी बसून बोर होण्यापेक्षा काम केलेली बरी नाही का, पार्सल बिर्सलची. चाललोय वरती पार्सल द्यायला. पहिलेच पार्सल आहे. आता बघू घरी जायला किती वाजता संध्याकाळचे. मला वाटतं आठ तरी वाजतील. काल पण तेवढेच वाजले होते. आज काही विषय नाही, निवांत आहे. जर्किंग बिर्किंग टाकून आलो. आज थंडी वाजत होती काल म्हणून काही विषय नाही. चाललं आता वरती. मित्रांनो, कुमार सोसायटीमध्ये पण गाय आहेत. आपले हिंदू माणसांना म्हणजे एवढं चांगलं काम पण करतात हिंदू माणसं. बघू शकता गाव माता. घे. थैंक यू. अभी क्या कर रहे हैं? जी थँक्यू. गायच काय असतात ना छोटी मुलं म्हणजे देवाघरची फुलं. कसला तो म्हणजे त्या बॉक्सवरतीच चिल्लर ठेवायला लागला. एवढं बॉड आहे. बघा एवढी चिल्लर. ते तर बरं झालं तो आला, नाही तर मी काही एकट्याने केलं असतं तिथं. चिल्लर धरू का त्याला पार्सल देऊ? गाईच आत्ता आहे ना, लय भारी गोष्ट झाली. मी म्हणजे पार्सल दिलं आणि त्या आजी म्हणले की नाही का 100 वर्ष आयुष्य, म्हणजे माझंच नाव काढत होतं काय माहिती का. आणि त्या स्वतःहून म्हणले की 100 वर्ष आयुष्य येतं. म्हणजे आहे तुमच्या भावाचं नशीब पण आहे चांगलं कुठंतरी. लय भारी वाटलं त्यांनी तसं म्हणलं नाही का. फक्त मम्मी कोण नातेवाईकच असं म्हणतात आपल्याला. त्यांनी पण म्हणलं आज, म्हणले की 100 वर्ष आयुष्य आहे तुला, आत्ताच तुझं नाव काढलं. हाय बोल बेबी. नाव सांगतो तुझं. त्याला रिक्षात बसायला आवडतंय आणि त्याला एक राऊंड मारला आता तो खुश झालाय. आणि आम्ही तुझ्या मागं फिरत आलोय रिक्षाच्या मागं. हाय कर असं कर. सबस्क्राईब कर, म्हण फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण म्हणतो का व्हिडिओ? आम्ही रिक्षा बघत हॅलो दोस्तों, कर ना मैं किधर आया हूँ, रिक्शा में बैठा हूँ. बोल ना तू पण. किधर जोरात बोल, जोरात. खाना नहीं खाया क्या आपने? जोरात बोल ना बाळा, जोरात बोल. हॅलो दोस्तों म्हण ना. बस चला, सापडला का प्लेट तुम्हाला? बाय. या बाय बाय कर. क्या नाम है? नाव काय तुझं बाळा? शिवांश. वाव, नाइस नेम. चला, थँक्यू. बाय. थँक्यू. थँक्यू बोल ना. बाय. इकडं बाय. फॅन्सला बाय. बाय. तर मित्रांनो, आत्ता आहे ना काम म्हणजे ते काम बिम सगळं आवरून आलो, जेवण केलं आणि आता चाललोय बड्डेला. बघू शकता फटाई बिटाई घेतलं, हे याला घेऊन चाललोय. हे धर तूच चालू गाडी.
तर आता चाललोय नाही का बड्डेला आपल्या रोहित भाऊच्या मयूर भाऊच्या तिकडं प्रीतम भाऊचा बड्डे सर्दी झाल्या का वाटायला लागले थोडं थोडं सकाळपासून फिरते त्यामुळं काय माहिती आता गोळ्या घ्यावं लागतात नाही का भाई आता चाललोय बड्डेला उशीर झाला असं वाटतं. प्रीतम भाऊ कुठे प्रीतम भाऊ हॅपी बर्थडे परत आपल्या ब्लॉगसाठी. ए हाय हाय भाऊ सगळे तुम्ही इकडे दाखव त्याला दाखव ए मयूर भाऊ हॅपी बर्थडे. रोहित भाऊ जाऊ का जाऊ का मयूर भाऊ मयूर भाऊ आयफोन बुलेट आणणार पाय घेतली रोहित भाऊ आयफोन घेणार आहे आता लवकर BMW घेणार मी आयफोन घेणार मग मयूर भाऊ काय म्हणशील अजून मयूर भाऊ I10 झालाय कमी टॉर्च लावले गोरा झालाय चेष्टा करता काय माहिती किती चिक नाही किती पोरींना कसं सांगू का यो काळ असला तरी लग्न गोरापुरी सोबत करणार. तर गाईज मामू ट्रिपल शीट पकडतात म्हणून आम्ही चौघं चाललोय म्हणून आम्ही चौघं चाललोय. ड्रायव्हर बघा आमचा बप्पू भाऊ दिसतंय का ट्रिपल सीटला अलाउड नाही त्यामुळे आम्ही चौघं चाललोय चहा प्यायला का तर आपला पप्पू भाऊने आज ऑर्डर दिली नाही खर्च पप्पू भाऊचं जे आणि पप्पू भाऊने ऑर्डर दिली की चहा प्यायची मग काय आम्ही बार्गेनिंग मस्त पैशातून वगैरे केलं चाललो आता चहा प्यायला ते मी एका गाडी बघू शकतो बार्गेनिंग मध्ये त्याने दिसतंय का त्याने हायकर गणेश भाऊला असते थंडीने पण आमच्या ड्रायव्हरवर आम्हाला खूप भरोसा नाही का विश्वास गाईज पप्पू भाऊनी झोमॅटोन ऑर्डर केलं काहीतरी फूड प्रेमीवर झोमॅटोन ऑर्डर केलं डिलिव्हरी बॉय इथंच होता डायरेक्ट बर्गर मागवलाय डायरेक्ट बर्गर सिद्धेश भाऊसाठी खात. ए धन्यवाद भाऊ थँक्यू लव यू. तर नाही का आपल्याला जे रे सौरभ भाऊर ना आपलं तो डिलिव्हरी बॉयवाला आहे ना इथंच होता इथंच आणि पप्पू भाऊनी लगेच ओळखलं की भाऊने ऑर्डर केली आणि टिप किती ती दिली 25 रुपये 25 रुपीज टिप. पप्पू भाऊचं म्हणले मोठे गाईच जाऊ दे ना गरीबाला गेलं पाहिजे रे. गरीबाला 25 रुपये दिलं तर काय हरकत आहे मला ते सांगा. काहीच नाही. तर चला जाऊ द्या आजचा ब्लॉग इथंच एंड करतो इथं एंड करून टाक. आणि उद्या आम्ही जाणार आहे कुठं फोटोशूटला 11 वाजता डायरेक्ट फोटोशूटला गॉन. तर चला बाय गुड नाईट. ऑर्डर आल्यावरती दाखवतो तुम्हाला डिलिव्हरी बॉय. जय हिंद. जय हिंद जय महाराष्ट्र. फायनली आले गाईज बर्गर. थँक्यू सर. थँक्यू. तर गाईज दादांनी आपल्याला सबस्क्राईब केलं आहे तर थँक्यू दादा. थँक्यू सर. थँक्यू. असं सपोर्ट करत राहा मराठी माणसाला. चालतं थँक्यू.